कायद्यावरून मवियात फूट, सुप्रीम कोर्टात जाण्यास उद्धव ठाकरेंचा स्पष्ट नकार. दोन दिवसभर वादळी चर्चा, प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर अखेरीस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आधी लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सही झाली. त्यामुळे आता हा कायदा बनलाय. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता वक्फ कायद्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांपेक्षा उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या एकतेबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. वक्फ सुधारणा विधेयकाच्या घटनात्मक विधेयकाला आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्यासह असोसिएशन फॉर द सिव्हिल राईट्स या स्वयंसेवी संघटनेने स्वतंत्र याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. याआधी काँग्रेसने व AIMIचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही सदर विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. वक्फ कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही. वक्फ बोर्डावर आम्ही आमची भूमिका मांडली आहे. काँग्रेसला जायचे असेल तर जाऊ द्या. आम्हाला जे सांगायचे होते ते मी सांगितले आहे. यापुढे जशी वेळ येईल तेव्हा याबाबत बोलत राहील, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करतानाच वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि मित्रांना देणार. पुढची पायरी ख्रिश्चन कमिटीकडे असेल. जैन बांधव, हिंदू देवस्थाने यांच्या जमिनीही हे लोक घेतील. हे मी आधीच बोललो होतो. कोणत्याही समाजाबाबत यांना प्रेम नाही. यांचे प्रेम फक्त मित्रांपुरते आहे. आमचा याचमुळे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध केलाय. तसंच आमची भूमिका आम्ही मांडली आहे. लोकांना तणावग्रस्त आयुष्यात जगायला लावायचं हे यांचे धोरण आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.